हाऊसफुल स्वागत। पुन्हा एकदा मालिका, नाटक आणि चित्रपट ह्या तिन्हीची खबरबात घेऊन मी हजर झाले। सुरुवात करूया चित्रपटापासून। मराठी चित्रपट म्हटलं की कौटुंबिक जिव्हाळा आलाच। आजवर आई, वहिनी, ताई यांच्यावरचं प्रेम आणि आदर व्यक्त करणारे चित्रपट बरेच झाले, पण वडील आणि मुलाच्या नात्यातले भावविश्व रेखाटण्याचा प्रयत्न फार कमी वेळा करण्यात आलाय। हा प्रयत्न अपर्णा गुजर आणि निलेश जोशी करतायत अंकगणित आनंदाचं या चित्रपटातून। पाहूया या चित्रपटाच्या चित्रीकरणाची एक झलक। नाईट अँड सुलतान ह्या बॅनरची निर्मिती असलेल्या या चित्रपटात संदीप कुलकर्णी, ऐश्वर्या नारकर, स्मिता ओक आणि सुलभा देशपांडे असे कलाकार आहेत आणि या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत निलेश जोशी। ओके सर। ऑर्डर सर। संजय तरुण रेडी? बैठो टेक वन। मिस्टर आनंद कुलकर्णी, तुम्हाला आज बोलावलं। कॉमन माणसाची गोष्ट आहे की त्यांनी त्याच्या लाईफमध्ये एक डिसिजन घेतला आहे आणि ओव्हर द टाईम ते चुकीचं ठरलं आहे, तर त्यामुळे त्याच्या लाईफमध्ये काय प्रॉब्लेम्स येतात आणि ती एक जर्नी आहे ते चुकीचं डिसिजन परत बरोबर करण्यासाठी। ही ओव्हरऑल स्टोरी आहे फिल्मची। आनंद मार्केट यार्डमध्ये जायचं आहे तुला? हा मला ते वाटतं, पण मी ह्याला पर्यंत हलताना घेणार, कारण त्याच्या आधी मी ह्यालाच वरती ठेवते, त्याच्यामुळे याच्यानंतर घेणार किंवा याला पकडता पकडता त्याला बघून घेऊ शकते, मग त्याच्या व्हॉइस ओव्हरला माझा बिझनेस होईल। मराठी रसिकांचे खरं तर आभार मानायला हवेत की ते मराठी चित्रपट थिएटरमध्ये जाऊन बघतात, जेणेकरून आत्ताचे चित्रपट हे मॉल्समध्ये किंवा मल्टिप्लेक्सेसमध्ये आपण बघू शकतो। तर त्या बेसिसवर मी अगदीच प्रेक्षकांना हे सांगू शकेन की हा चित्रपट नक्कीच वेगळ्या धाटणीचा आहे। कलाकारांची टीमसुद्धा खूप छान आणि तुम्हाला आवडेल अशी आहे। प्रोडक्शन लेवलला सुद्धा कुठेही कॉम्प्रोमाइजेस नाही आहेत या फिल्ममध्ये आणि एक वेगळा विषय आहे, एक छान एक्सपिरियन्स म्हणून हा विषय बघणं किंवा हा चित्रपट बघणं तुम्हाला नक्कीच आवडेल। आनंद नावाचा हा एक कॅरेक्टर आहे जो एक मध्यमवर्गीय आहे आणि रिसेशनचा बॅकड्रॉप आहे, म्हणजे रिसेशनचा जसा एक फटका बसलेला आहे वेगवेगळ्या धंद्यावरती, वेगवेगळ्या व्यक्तींवरती, तसा ह्याच्या आयुष्यात पण एक मोठा फटका बसलेला आहे आणि काही गोष्टी अशा एकापाठोपाठ घडत जातात। परिवार तुटत जातो, बायको सोडून जाते, बाकी सगळं घर सुटतं, सगळंच सुटतं आणि मग नंतर अख्खा प्रवास तो मुलगा, लहान 4 वर्षाचा मुलगा आणि बाप असा तो अख्खा प्रवास आहे की त्यातनं ते कसे बाहेर पडतात किंवा कसा ते स्वतःला त्यातनं तारतात। गणितात तरबेज असलेल्या एका तरुणाची आयुष्याचं अंकगणित सोडवताना कशी ससेहोलपट होते आणि ते गणित आपल्या मुलाच्या मदतीने तो कसं सोडवतो ह्याचं उत्तम चित्रीकरण करणारा हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय।
काहीतरी वेगळं आणि उत्तम देण्याचा प्रयत्न केला की मराठी चित्रपट रसिक त्याचं अगदी मनापासून स्वागत करतात। याचा प्रत्यय पुन्हा एकदा आलाय नुकताच प्रदर्शित झालेला जोगवा या चित्रपटामुळे। अरे माझ्या मनाचा कोणी विचार करणार का नाही का सगळं आपलं तुमचंच करा। तुमच्या येलो आई पायी पायात वारच गेले माझ्या। अरे बोल की दसका पडून घेऊ का तुझ्या समोर? सगळं आयुष्यच फटकुरासारखं झालंय मग धडपुरुषासारखं राहता येत नाही माहित नवच असंच लुगडं नेसत पडणारा पासून फिरायचं की काय। उपेंद्र लिमयेचा अभिनय सुंदर आहे, मुक्ता बरे बेस्ट, खूप सुंदर पिक्चर चित्रपट आहे, स्टोरी चांगली आहे, गाणी व्यवस्थित अति सुंदर आहे, खूप सुंदर पिक्चर आहे। सिनेमा फारच छान आहे, मनाला घरे पडणार असं आणि त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आता बदलतो। पूर्वी रस्त्यावर लोक यायचे ना तेव्हा आपल्याला जरा त्यांच्याबद्दल काही वाटत नव्हतं, पण आता त्यांच्याबद्दल आपल्याला वाटायला लागलं की त्यांचं जीवन कसं असतं ते प्रत्यक्ष कळलं। बघायला प्रत्यक्ष मिळालं काय आहे तर तिथेच आहे हे विशेष वाटतं। अप्रतिम जोगवा फॅन्टॅस्टिक, आयुष्यात स्तब्ध करून टाकणारा उपेंद्र लिमयांचा अभिनय आहे आणि एक मराठी चित्रपटाचा एकूणच स्टँडर्ड टेक्निकली इतका पॉलिश पिक्चर येतो आणि अभिनयामध्ये सगळे अतिशय कलाकार कसलेले कलाकार अप्रतिम पिक्चर अतिशय आवडला मला। फार दिवसांनी सुंदर पिक्चर पाहायला मिळाला। असे जर पिक्चर आणि जनजागृती जर घडली तर देशामध्ये असं काही राहणारच नाही। खूप चांगला पिक्चर आहे, दोघांनी खूप 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 सुंदर भूमिका केली आहे। मला असं वाटतं की आपण सगळ्यांनी येऊन ही मूवी बघितली पाहिजे। रंडीच्या का करतोयस असं? उद्यापासून ही तुझी सगळी थिअर बन। घरात तो कुठं हल्लास ना तर बघ अक्का अक्का भर माझा मळवट भंडाऱ्यानं भर।